नमस्कार, मी आनंद आंबेकर. देशोन्नती डिजिटलमध्ये चौफेर या सदरात एक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर आज आलेलो आहे. भाजप सत्तेची. मी भाजप सत्तेचीच म्हणेल, कारण सध्या व्यक्ती केंद्रित राजकारण सुरू आहे. मोदींची गॅरंटी, मोदी सरकार. 10 वर्षे उलटली. सत्तेत भाजप असताना आपण व्यक्तीनुसार, व्यक्तीच्या नावानं व्यक्तीचं सरकार म्हणतो आहे. या 10 वर्षात प्रचंड उलथापालथ झाली. सत्ता भाजपची आली, मात्र नरेंद्र मोदी नावाचं गारुड या देशावर राज्य करू लागलं. पंतप्रधान या पदाला नरेंद्र मोदी हा चेहरा मिळाला. पंतप्रधान पदाची गरिमा काय असते हे मोदींनी प्रारंभीच दाखवून दिलं. ते साऱ्या जनतेला दिसण्याचं कारण म्हणजे मोदींचं प्रभावी मार्केटिंग. जे आपण केलंच नाही त्याचं श्रेय घेण्याचं कसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच अवगत असल्यानं सामान्य जनतेवर त्याचा परिणाम झाला. मोदी नावानं इतका प्रभाव केला की अनेक जण मोदींचे भक्त बनले. भक्त बनण्याला कोणाचाच विरोध नाही, मात्र कालांतराने भक्तीचा अतिरेक झाला. भक्त अंध झाले. आपला देव जे म्हणेल ते करायचे, कुठलीही शहानिशा न करता. अनेक शिक्षित लोकही या भक्तीत गुरफटले. विज्ञानाच्या बाता करणारे लोकही कोरोनाला हाकलून लावण्यासाठी टाळ्या वाजवू लागले, ताटा वाजवू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांनी बघितलेल्या विज्ञानवादी भारताचं स्वप्न त्या क्षणीच धुळीत मिळालं. केवळ देणगी मिळवण्यासाठी तमाम भारतीयांच्या जीवाशी सुरू झालेला खेळ उघड झाला. तरी भक्तांचा देवावरचा विश्वास काही कमी झाला नाही. तो आजही कायम आहे. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे हेच तंत्र सध्या मोदींनी अवलंबलं आहे. सन 2020 ते 2022चा काळ तमाम भारतीय विसरू शकणार नाही, कारण देशावर कोरोना या महामारीचं संकट होतं. प्रत्येक व्यक्ती घाबरलेला होता. नागरिकांच्या मनात असलेल्या भीतीचा फायदा घेण्याची संधीही पंतप्रधानांनी सोडली नाही. कोट्यवधीची देणगी भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डला परवानगी देण्यात आली. हे आता जगजाहीर झालेलं आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतातील 90% अधिक लोकांना दिली जाणारी कोविशिल्ड लस प्रश्नांच्या भोवऱ्यात आता सापडलेली आहे. ॲस्ट्राझेनेका हे बनवणाऱ्या कंपनीनं ब्रिटिश उच्च न्यायालयात रक्त गोठणे अर्थात थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम या दुष्परिणामांबद्दल कबूल केले आहे. त्यामुळे जगभरातली ही लस घेणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली. भारतात या लसीवर अनेक प्रश्न तर उपस्थित केले जात आहेतच, पण ती बनवणारी भारतीय कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही गोत्यात आलेली आहे. जुलै 2021 मध्ये कोविशिल्ड लस घेतल्यानंतर मरण पावलेल्या 2 मुलींच्या पालकांनी आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रितिका श्री ओमत्री आणि कारुण्या यांच्या कुटुंबियांनी उशिरा का होईना सरकारशी लागेबांधे असलेल्या कंपनीविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस केलं आहे. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निघालेली लस ऐच्छिक होती खरी, पण ती प्रत्येकानेच घ्यावी यासाठी सरकारनं नाकेबंदी करून ठेवली होती. लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय प्रवास नाही, मॉल दुकानांमध्ये प्रवेश नाही, हॉटेलमध्ये प्रवेश नाही, शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा अप्रत्यक्ष अडवणूक व्हायला लागली. लोकनेते प्रकाश पोहरे यांच्यासारख्या निडर लोकनेत्यांनी या साऱ्या ब्लंडर विरोधात प्रारंभापासूनच आवाज उठवला. मास्कची सक्ती असो, लॉकडाऊन असो, या विरोधात सजग नागरिक म्हणून प्रशासनाशी 2 हात केले. कोरोना लस किती मोठा घोटाळा आहे आणि त्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात याविषयी सातत्यानं जनजागृती केली. कोरोनानंतर मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तरुणामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रकाश पोहरे यांनी अभ्यासाअंती सिद्ध केलं. अखेर हा सारा खेळ उघडकीस आला. सरकार हे जनतेच्या रक्षणासाठी असतं, मात्र देशाचे चौकीदारच जर चोर निघाले तर? काही मोजक्या उद्योजकांसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी नागरिकांच्या जीवाचा सौदा केला. प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रातूनही पंतप्रधानांनी केवळ स्वतःच्या चेहऱ्याची मार्केटिंग केली. मात्र सुरू असलेला हा खेळ उघड झाल्यानंतर या प्रमाणपत्रावरचे फोटो देखील उडवण्यात आले. नागरिकांनो, आता तरी डोळे उघडा आणि अशा सौदेबाजांना त्यांची जागा दाखवा. नमस्कार. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी अशाच एका नव्या विषयासह चौफेरमध्ये. धन्यवाद.